महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जागा वाटपावरून ठिकठिकाणी ठिणग्या पडत आहेत। पण सोलापूरमध्ये जे सुरू आहे ते खरोखरच धक्कादायक आहे। भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूरमध्ये आता खुद्द भाजपच्याच बड्या नेत्यांमध्ये वॉर सुरू आहे। ज्या पक्षांचे तिन्ही आमदार शहरात आहेत, ज्यांची महापालिकेत सत्ता होती, त्याच पक्षात आता निष्ठावंत विरुद्ध आयात असा वाद उफाळून आलाय। माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तर चक्क घरचा आहेर देत बंडांचे संकेत दिलेत। मग सोलापूर भाजपमध्ये नक्की काय शिजतंय? पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देशमुख यांच्यातील हा वाद पक्षाला महापालिकेत महागात पडणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलापूरच्या या राजकीय संघर्षाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे, पण निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी एक असं विधान केलंय ज्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडवली आहे। त्यांनी थेट नाव न घेता सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधलाय। देशमुख यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेले तर मी त्याच पक्षात जाऊन त्यांचा प्रचार करेन। भाजपचा एक एवढा मोठा नेता उघडपणे दुसऱ्या पक्षाचा प्रचार करण्याची भाषा का करतोय? याचं कारण आहे सोलापूर भाजपमध्ये झालेली नवीन एंट्री आणि बदललेली समीकरणं। सुभाष देशमुख यांना असं वाटतंय की जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी झटले, सतरंजा उचलल्या, त्यांना बाजूला सारून नवीन किंवा आयात केलेल्या लोकांना तिकीट दिलं जाऊ शकतं आणि जर असं झालं तर ते सहन केलं जाणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय। सुभाष देशमुखांच्या या आक्रमक भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यावर आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। गोरे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत म्हटलंय की एखाद्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणं साहजिक आहे। सुभाष बापू ज्येष्ठ नेते आहेत आणि कदाचित कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच त्यांनी या भावना व्यक्त केल्या असाव्यात। गोरेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत पुढे असंही म्हटलंय की अशी वेळ कोणत्याही नेत्यावर येणार नाही की त्यांना दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांचं काम करावं लागेल। आम्ही सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप करू। पण प्रश्न फक्त सुभाष देशमुखांचाच नाहीये। सोलापूरमध्ये भाजपचे दोन मोठे स्तंभ आहेत, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख। या दोन्ही देशमुख नेत्यांची सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याचं बोललं जात आहे। जयकुमार गोरे स्वतःला छोटा कार्यकर्ता म्हणून घेत असले तरी पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे तिकिटांची सूत्र आहेत। दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत। मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन असं म्हणत गोरेंनी सध्या तरी हा वाद शमवण्याचा प्रयत्न केलाय। पण सोलापूरच्या राजकारणात फक्त भाजपचीच अंतर्गत भांडणं नाहीत तर महायुतीचा पेचही मोठा आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सोलापूर महानगरपालिकेसाठी चक्क 50 जागांची मागणी केली आहे। जिथे भाजपची स्वतःची ताकद मोठी आहे तिथे भाजपचे तीन आमदार शहरात आहेत, तिथे 50 जागा शिवसेनेला देणं भाजपला शक्य आहे का? जयकुमार गोरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की शिवसेनेने 50 जागा मागितल्या असल्या तरी त्यात सुधारणा होणं अपेक्षित आहे। युतीची चर्चा अजून सुरू आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुभाष देशमुखांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का? भाजपमध्ये खरोखरच निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? आणि जयकुमार गोरे सोलापूरचा हा बालेकिल्ला शाबूत ठेवू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।